पण उत्तर होऊ दे. मी तुमच्यावर आरोपच केलेला नाही. आता याची चौकशी होईल. पण कुठेतरी हे चाललं काय आहे? आम्ही एखाद्याला आपण राजकीय शत्रू नाही आहोत, आपण राजकीय विरोधक आहोत. पण अशा प्रकारे कोणाला जीवनातनं उठवून टाकायचं, अशा प्रकारची कॉन्स्पिरसी जर या ठिकाणी होत असेल तर हे चुकीचं आहे. आणि म्हणून 100% सगळ्यांनीच लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, खरं म्हणजे याच्यात मी आपल्याला एक अजून विनंती करणार आहे. ती विनंती अशी आहे की मला असं वाटायला लागलं की अलीकडच्या काळामध्ये आपली जी हक्कभंग समिती आहे किंवा हक्कभंगाची व्यवस्था आहे ही टुथलेस झाली आहे. याला आता नखच उरले नाही. कारण ती माणसं रोज सभागृहाचा अपमान करतात, रोज सभागृहाच्या विरोधात बोलतात, रोज मंत्र्यांनी सभागृहामध्ये फ्री अँड फेअर काम करू नये असा त्यांच्यावर दबाव यावा अशा प्रकारचं वर्तन करतात आणि काहीच होत नाही. कसं चालेल? शेवटी या सभागृहाचा काही सन्मानच राहिला नाही. आता आपण काल या सभागृहामध्ये, दोन्ही सभागृहांमध्ये शिंदे साहेबांच्या विरुद्ध जे अतिशय खालच्या दर्जाचं वक्तव्य झालं किंवा कविता झाली त्या संदर्भात आपण इतकी चर्चा केली, सभागृहाने त्याच्यावर आपलं मत व्यक्त केलं आणि याच सभागृहाला डिवचण्याकरता पुन्हा उद्धव ठाकरे गटाच्या एक नेत्या तीच कविता वाचतात. याचा अर्थ काय आहे? तुम्ही इथे बसलेले जे 288 लोक आहेत तुमची काही औकात नाहीये, हा त्याचा अर्थ आहे. हा प्रश्न माझा नाही आहे किंवा त्या कोणी मोठेही नाही आहे किंवा त्यांना शिक्षा करावी अशी माझी अपेक्षाही नाही आहे. पण कुठेतरी या सभागृहाचा काही सन्मान आहे, या सभागृहात बसणाऱ्यांचा काही सन्मान आहे. इकडे संविधानाच्या बाता मारायच्या आणि तिकडे संविधानाने तयार केलेल्या सभागृहाचा रोज अपमान करायचा, सकाळी 9 वाजता भोंगा वाजवून या सभागृहाबद्दल काही बोलायचं. मी आपल्यावर सोडतो अध्यक्ष महोदय, आपण आमचे कस्टोडियन आहात. पण मला असं वाटतं की कुठेतरी मला आठवतं या सभागृहाने हिम्मत करून सनदी अधिकाऱ्याला देखील जेलमध्ये टाकलेला आहे जयंतराव. या सभागृहामध्ये अनेक लोक मी बघितलेले आहेत, याच दारामध्ये राजदंड लावून उभे राहून त्यांना रिप्रिमांड आपण केलेला आहे. कुठे गेलं ते सभागृह? असं आहे की आमच्या वैयक्तिक अपमानाकरता कधी या सभागृहाचा उपयोग करू नका. तो होत असेल तर तो अतिशय चुकीचा आहे. आम्हाला जे प्रिव्हिलेजेस दिलेले आहेत ते या सभागृहात काम करण्याकरता दिले आहेत. मला एखाद्या माझ्या ड्रायव्हरनी काहीतरी केलं म्हणून, मला पोलीसवाला उलट बोलला म्हणून याकरता नका करू. पण ज्यांनी सभागृहाचा अवमान होतोय, सभागृहाला कमी लेखण्याचा प्रयत्न होतोय, त्याच्यावर मात्र कडक कारवाई झाली पाहिजे ही माझी खरोखर या ठिकाणी अपेक्षा आहे. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, या निमित्ताने मी आपल्याला ही विनंती करतोय. आपल्याला कल्पना आहे की काही विषय निश्चितपणे या ठिकाणी आले की ज्या विषयांच्या संदर्भात बोललं गेलं. सोमनाथ सूर्यवंशी यांच्या संदर्भातला जो विषय या ठिकाणी आला, आता याच्यामध्ये पोस्टमार्टम रिपोर्ट हा वेगळा आहे. पोस्टमार्टम ज्यावेळेस आपण करतो त्यावेळी आवाडसाहेब विसेरा हा प्रिझर्व करतो. पोस्टमार्टमचा रिपोर्ट हा बाह्य जे काही ते हे असतात आणि जे काही आतल्या पार्ट्स पाहतात त्याच्या आधारावर केला जातो आणि त्याचा अंतिम रिपोर्ट हा विसेराच्या आधारावर येतो. आता विसेराचा जो रिपोर्ट आलेला आहे तो रिपोर्ट आणि पोस्टमार्टम रिपोर्ट याच्यामध्ये विसंगती आहे. तथापि या ठिकाणी जोपर्यंत जस्टिस अचलिया कमिटी आतापर्यंत ज्यांनी या संदर्भातले रिपोर्ट दिले त्यांनी पोस्टमार्टम रिपोर्टचा आधार घेतला, कोणी विसेराचा आधार घेतलेला नाही. पण जस्टिस अचलियांची समिती आपण या ठिकाणी नेमलेली आहे आणि जस्टिस अचलियाच्या समितीला आपण या संदर्भातली टर्म्स ऑफ रेफरन्स दिलेल्या आहेत. मी आपल्याला सांगतो, निश्चितपणे
जर याच्यामध्ये सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूच्या संदर्भात पोलिसांच्या मारहाणीत तो मृत्यू झाला किंवा त्याच्यामुळे तो मृत्यू झाला असं अचलीय कमिटीच्या रिपोर्टमध्ये आलं तर व्हिसेरात काय आहे हेही बाजूला ठेव आणि त्या पोलिसांवर कारवाई केली जाईल. आता आपण तुम्हाला माहिती आहे यामध्ये पोलीस निरीक्षक आणि 4 लोकांना ऑलरेडी सस्पेंड केलेलं आहे. पण जर अचलीय कमिटीने सांगितलं तर मनुष्यवधाचा गुन्हा देखील त्यांच्यावर दाखल केला जाईल. आता त्यातला प्रश्न एवढाच आहे की व्हिसेरा आणि मूळ रिपोर्ट याच्यामध्ये विसंगती आहे. बीड मधलं आपल्याला प्रकरण माहिती आहे. या संदर्भात पोलिसांनी विशेषतः सीआयडीचं मी अभिनंदन करेन की सीआयडीने अतिशय आधुनिक तंत्रज्ञान याच्यामध्ये वापरलं. ज्या ठिकाणी जे सीडीआर वगैरे किंवा जो काही डेटा होता हा डिलीट केलेला डेटा होता, डेटा नव्हता. पहिल्यांदा फोन शोधून काढले, शोधून काढलेल्या फोनमधनं डिलीट झालेला डेटा हे नवीन तंत्रज्ञान वापरून ते रिट्रीव्ह केलं आणि त्यातनं खऱ्या अर्थानं ही केस अतिशय फुलप्रूफ अशा प्रकारची केस झाली आहे. मी या सभागृहाला आश्वस्त करू इच्छितो की यातले जे गुन्हेगार आहेत ज्यांनी अतिशय निगरूणपणे संतोष देशमुख यांची हत्या केली आहे, या गुन्हेगारांना जी सर्वोच्च शिक्षा आहे ती होईल याकरता सगळे प्रयत्न राज्य सरकारच्या वतीनं केले जातील हे देखील या निमित्ताने मी सांगतो. खरं तर अक्षय शिंदे याच्या संदर्भात आपण याच्या आधीच मी बोललो आहे, त्यामुळे आता पुन्हा त्याच्यावर मी बोलत नाही. नागपूर दंगल प्रकरणावर देखील मी यापूर्वी पूर्ण निवेदन या ठिकाणी केलेलं आहे. पण आता एवढंच सांगतो की 107 आरोपी याच्यामध्ये पकडलेले आहेत. त्यातले 12 आरोपी हे ते आरोपी नाही म्हणतायत, त्यांना ते विधी संघर्षित बालक असल्यामुळे त्यांना अटक करण्यात आलेली नाही, इतरांना अटक करण्यात आली. प्रशांत कोरटकरचा विषय मी सांगितलाय. हा जो विक्रम गायकवाड यांचा विषय आपण मांडला हा ऑनर किलिंगचा विषय नाहीये. या विषयामध्ये आपण जर बघितलं तर या विक्रम गायकवाड यांना हा जो काही अनुज मल्हारी चव्हाण आहे यांनी हात उसने पैसे दिलेले होते आणि त्या पैशातनं हा व्यवहार झाला. त्याचा इंटरकास्ट मॅरेज झाला पण त्या मॅरेजचा या पूर्ण याच्याशी कुठलाही संबंध नाहीये. या संदर्भात पूर्ण सगळे पुरावे आलेले आहेत आणि हा पैशांच्या देवाणघेवाणीवरनं त्यांचा तो दुर्दैवी खून त्या ठिकाणी झालेला आहे. आणि राज्यामध्ये एकूण 2024 मध्ये 3 घटना ऑनर किलिंगच्या झाल्या ज्या 23 पेक्षा कमी आहेत. त्यामुळे घटना त्या वाढतायत असं म्हणणं काही योग्य होणार नाही. हुक्का पार्लरच्या संदर्भात आता सकाळीच आपण त्या संदर्भात आपल्या प्रश्नोत्तर या तासात भरपूर चर्चा केली असल्यामुळे आपण त्याच्यात लक्ष देऊ. दादासाहेब फाळके इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल घोटाळा हा खरोखर मला असं वाटतं की अतिशय ज्याला म्हणता येईल म्हणजे शब्द योग्य नाही पण गमतीशीर आहे की काही व्यक्ती नुसता नाव वापरून वेगवेगळ्या राज्यांना देखील गंडवू शकतात. त्याचा हा एक उत्तम नमुना आहे की यांनी असा आव आणला की जणू काही हा दादासाहेब फाळके इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल हा अधिकृतच सोहळा आहे आणि वेगवेगळ्या राज्यांमध्ये जाऊन त्यांच्याशी त्यांनी पार्टनरशिप केली आणि त्यातनं पूर्ण घोटाळा केला. आता दोन्ही आरोपी पकडलेले आहेत, त्यांचे खाते गोठवण्यात आलेले आहेत आणि त्यावर कारवाई ही चाललेली आहे. अध्यक्ष महोदय, या निमित्ताने महसूल विभागाच्या संदर्भात देखील चर्चा झाली आणि वाळू चोरट्यांचा विषय बऱ्याच लोकांनी या ठिकाणी मांडला. वाळूच्या संदर्भात एक नवं धोरण हे अगदी अंतिम टप्प्यात आहे. पुढच्या आठवड्यात कधीही हे धोरण या ठिकाणी आपण जाहीर करतो. हे धोरण करत असताना 2 प्रयत्न आपण केले आहेत की वाळू तस्करीला त्या ठिकाणी इन्सेंटिव्ह मिळू नये, नाही ते करणं परवडू नये अशा पद्धतीनं या धोरणाची आखणी आपण करतो. आणि कालच धोरण होतपर्यंत आपल्या ज्या विविध घरकुलाच्या योजना आहेत, प्रधानमंत्री आवास योजना असेल किंवा इतर योजना असतील राज्याच्या, या सगळ्या योजनांच्या जे आपले लाभार्थी आहेत त्यांना वाळू मिळाली पाहिजे या संदर्भात माननीय महसूल मंत्र्यांनी कालच त्याचा निर्णय घेतलेला आहे. एक जालन्याचा विषय
खोतकर साहेब आपण मांडला होता की ज्याच्यामध्ये कोणाचाही जमिनी कोणाच्याही नावावर झालेल्या आहेत. खरं म्हणजे या ठिकाणी जालना शहरातील सर्वे क्रमांक 553, 58, 59, 60 या सर्वे नंबरमधील खरेदी विक्री व्यवहार, नवीन लेआउट मान्यता, फेरफार नोंद अशा संदर्भात विभागीय आयुक्त यांचा अहवाल व फाटक कमिशनच्या शिफारसी अंतिम होईपर्यंत या सगळ्या सर्वे नंबरमधील सगळ्या व्यवहारांना स्थगिती देण्यात आलेली आहे. त्यामुळे त्या संदर्भात जेव्हा अंतिम अहवाल येईल त्यानंतरच त्या संदर्भातली पुढची कारवाई ही केली जाईल. कुठे साहेब स्वस्त दराने रेती मी ऑलरेडी सांगितलेलं आहे, ते नवीन धोरण आपलं येतं आहे. आणि त्यासोबत मीरा भाईंदरचं एक इस्टेट इन्व्हेस्टमेंट कंपनीचा विषय, नानाभाऊ इस्टेट इन्व्हेस्टमेंट कमिटीचा एक विषय आपण मांडलेला आहे. या संदर्भात एक कमिटी आपण तयार केली होती. त्या कमिटीने 2024 साली आपल्याला ऑलरेडी एक अहवाल दिलेला आहे. त्या अहवालाच्या अनुषंगाने इनिशियली आता आपण असा निर्णय घेतलेला आहे की आतापर्यंत असं होतं की इस्टेट इन्व्हेस्टमेंटची एनओसी मिळाल्याशिवाय आपण पुढचं काही करत नव्हतो. आता इस्टेट इन्व्हेस्टमेंटच्या एनओसीला अधीन राहून आपण सगळ्या प्रकारच्या परवानग्या देतो. इस्टेट इन्व्हेस्टमेंटची एनओसी याकरता घ्यावी लागते की त्या संदर्भात कोर्टात केस चाललेली आहे, कोर्टाने एक निकाल दिलेला आहे. परंतु त्याही संदर्भात आता वरिष्ठ आपल्या सचिवांना सांगितलेलं आहे की या केसचा फॉलोअप करून आणि या ठिकाणी ही केस निकाली काढणं आणि हा स्टे त्या ठिकाणी हटवणं या संदर्भातले निर्देश देण्यात आलेले आहेत. त्यामुळे निश्चितपणे हा जो काही विशेषतः मीरा भाईंदरच्या लोकांना इस्टेट इन्व्हेस्टमेंट कंपनीचा जो जाच आहे त्यातनं आमचे नरेंद्र मेहता देखील सातत्याने मागणी करत असतात, त्यातनं सोडवण्याकरता आपण निश्चितपणे प्रयत्न करू. शेतमालाच्या भावाच्या संदर्भात या ठिकाणी आपण सांगितलं, आपल्या सर्वांना कल्पना आहे की केंद्र सरकारने आता कांद्यावरची 20% जी काही ड्युटी होती ती हटवली आहे. आणि ड्युटीच्या काळातही सगळ्यात महत्वाचं आहे की कांदा स्थिरीकरण योजना आपण राबवली आणि रबी हंगामामध्ये रबी 24 मध्ये नाफेडकडनं 2,22,331 मेट्रिक टन तर एनसीसीएफ कडनं 2,42,136 मेट्रिक टन असं 4,46,967 मेट्रिक टन कांद्याची खरेदी ही आपण त्या ठिकाणी केलेली आहे. आणि आता मला असं वाटतं की हा निर्णय झाल्यामुळे सातत्याने आम्ही केंद्र सरकारला विनंती करत होतो आणि केंद्र सरकारने ती विनंती मान्य केली, त्याबद्दल मी केंद्र सरकारचे आभार मानतो. कापसाच्या संदर्भात आपल्याला कल्पना आहे की 7,121 रुपये मध्यम धाग्याकरता आणि 7,521 रुपये प्रति क्विंटल लांब धाग्याकरता असे दर निश्चित केले आहेत, जे गेल्या हंगामापेक्षा 501 रुपये जास्त आहेत. 18 मार्च 25 पर्यंत 143.81 लाख मेट्रिक टन कापूस खरेदी आपण केली आहे आणि याचे 10,660 कोटी रुपये ऑलरेडी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी दिलेले आहेत. आता प्रामुख्याने 19 जिल्हे महत्वाचे आहेत, त्या जिल्ह्यांमध्ये ही कापूस खरेदी चाललेली आहे. 30 नवीन केंद्र उघडण्याच्या संदर्भात आपण त्या ठिकाणी विनंती केलेली आहे आणि ते देखील आपण लवकरच उभारू. सोयाबीनच्या संदर्भात आपल्याला कल्पना आहे की सोयाबीनमध्ये आपण ती जी काही खरेदी केली फक्त महाराष्ट्राला 2 वेळा मुदतवाढ देण्यात आली आणि त्या माध्यमातून मला हे सांगितलं पाहिजे की संपूर्ण देशात जेवढी खरेदी झाली त्याच्या 126% खरेदी महाराष्ट्राने केली. म्हणजे देशात 8,77,000 टन झालं आणि एकट्या महाराष्ट्रात 11,21,000 टन. गेल्या 12 वर्षात महाराष्ट्राने जेवढी खरेदी केली त्याची एकूण बेरीज केली तरी त्यापेक्षा जास्त खरेदी या एका वर्षात महाराष्ट्राने या संदर्भात केलेली आहे. तुरीच्या संदर्भात 7,550 रुपये प्रति क्विंटल एवढा भाव हमी भाव दिलाय. 550 रुपये तो मागील वर्षीपेक्षा अधिक आहे आणि साधारणपणे त्या संदर्भात आपली जे मार्केट इंटरव्हेन्शन 25% खरेदी अशा प्रकारची जी योजना आहे त्यात खरेदी सुरू झालेली आहे. त्यामध्ये जवळपास 2,97,430 मेट्रिक टन खरेदीची व्यवस्था आपण उभारलेली आहे. नाफेडकडनं 459, एनसीसीएफ कडनं 160 अशा 619 खरेदी केंद्रांची सुरुवात झालेली आहे. तिथे खरेदी प्रक्रिया सुरू आहे. 66,572 शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली आहे आणि 1,12,863 क्विंटल एवढी तूर आपण ऑलरेडी खरेदी केली आहे. हरभऱ्याकरता
5,650 प्रति क्विंटल इतका हमीभाव जाहीर झालाय आणि 24 मार्च 2025 पासून आता त्याच्या नोंदणीची प्रक्रिया आपण प्रारंभ केली आहे. मला सांगताना आनंद वाटतो की याही वर्षी धान उत्पादक शेतकऱ्यांना मदत करण्याकरता आपल्या सरकारने 24-25 करता धान उत्पादक शेतकऱ्याला 2 हेक्टरच्या मर्यादेत प्रति हेक्टरी 20,000 रुपये बोनस देण्याचा निर्णय घेतलेला आहे. 1,800 कोटी रुपये याला लागणार आहेत आणि या निमित्ताने शेतकऱ्यांच्या पाठीशी आपलं सरकार हे उभं आहे. खरं म्हणजे एक अतिशय दुर्दैवी घटना आपल्याकडे झाली ती म्हणजे कैलास नांगरे या पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांची आत्महत्या. त्यांची मागणी होती की संत चोखामेळा सागर प्रकल्पातील शिल्लकचे पाणी हे खडकपूर्णा नदीत सोडले जाणारे पाणी जलसंधारण विभागातील शिवणी आरमाळ येथील लघु प्रकल्प डाव्या कालव्याद्वारे सोडावे. आता याच्यामध्ये मुळातच त्यांची जी मागणी होती ती जागा कॅचमेंट एरियापासून 8 किलोमीटर दूर होती आणि आताच हे जे काही पाणी उपलब्ध आहे हे तुटीचं आहे. म्हणजे या ठिकाणी 19,000 हेक्टरला सिंचन मिळेल अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करून हा प्रकल्पाची सुरुवात झाली. कॅचमेंट एरियामध्ये 19,000च्या ऐवजी 7,000 हेक्टरलाच केवळ सिंचन मिळत आहे. मोठ्या प्रमाणात या ठिकाणी तूट आहे आणि ही तूट असताना 8 किलोमीटर दूर ते पाणी नेणं हे शक्य नव्हतं. या संदर्भात यापूर्वी देखील 3 वेळा त्यांनी आंदोलन केलं, त्यांच्याशी चर्चा झाली, त्यांचं समाधान झालं. आताही ते त्या ठिकाणी उपोषणाला बसले. पालकमंत्र्यांनी जाऊन उपोषण सोडवलं आणि उपोषण सुटल्यानंतर त्यांनी ते मान्यही केलं. त्यांना हे आश्वासन देण्यात आलं की हे पाणी पोचू शकत नाही, पण वैनगंगा नळगंगा प्रकल्पामुळे अधिकचं पाणी जे मिळणार आहे ते पाणी आपल्या भागात येणार आहे, त्याच्यामुळे त्यावेळेस तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. आता कॅचमेंट एरियातच पाणी नाही तर 8 किलोमीटर दूर हे पाणी नेता येत नाही. त्यांनी तसं मान्यही केलं, पण दुर्दैवाने त्यानंतर त्यांनी आपली जीवनयात्रा संपवली, त्यांनी आत्महत्या केली. त्याच्यामध्ये त्यांनी 3-4 गोष्टी लिहिल्या. त्यात एक त्यांनी आव्हान केलं आहे की आमच्या भागामध्ये पाण्याची समस्या आपण सोडवावी, आमच्या भागात पाणी आणावं. त्यामुळे आमचा प्रयत्न आहे की नळगंगा वैनगंगानी तर ते येईल, पण अजून काही पर्याय असतील तर ते पर्याय देखील आम्ही पाहतो. आत्ता तरी असे कुठलेही पर्याय हे त्या ठिकाणी दिसत नाहीयेत, त्यामुळे त्या संदर्भातली कारवाई आम्ही करू. दुसरं त्यांनी सांगितलं आहे की माझे जे जमिनीचे वाद आहेत ते वाद सोडवण्यामध्ये मदत करावी, तर ते कोर्टामध्ये चाललेले आहेत, त्यांच्या चुलत भावासोबतच चाललेले आहेत, तर ते कसे सोडवता येतील हा प्रयत्न आपण करू. तिसरी त्यांनी एक अपेक्षा व्यक्त केली की माझ्या मुलांचा सांभाळ हा त्या ठिकाणी सरकारने करावा. निश्चितपणे त्यांच्या मुलांना दत्तक घेऊन आणि त्यांचं पुढचं शिक्षण वगैरे योग्य प्रकारे झालं पाहिजे याची व्यवस्था ही सरकारच्या वतीनं किंवा आम्ही पर्सनली त्या ठिकाणी लावण्याचा प्रयत्न करू. पण या निमित्ताने मला हे सांगितलं पाहिजे की राज्यातले सिंचन प्रकल्प जे आहेत ते गतीने पूर्ण व्हावेत याकरता आपण नाबार्डकडनं कर्ज घेतलेलं आहे आणि त्या माध्यमातून आपण जर बघितलं तर आता 75 अपूर्ण सिंचन प्रकल्प जे आहेत आणि 155 पूर्ण प्रकल्पाचं वितरण प्रणालीत सुधारणा अशी आपल्याला 15,000 कोटी रुपयाची आता गरज आहे. त्यातले पहिले 7,500 कोटीचं कर्ज आपल्याला हे प्राप्त झालेलं आहे आणि 155 प्रकल्प जे पूर्ण करायचे आहेत आपल्याला त्याकरता 2,500 कोटी हे वितरण प्रणालीतल्या सुधारणेकरता देखील आपल्याला प्राप्त झालेले आहेत. त्यामुळे आता सिंचन प्रकल्प हे त्याचं काम गतीने व्हावं या संदर्भातला आपला प्रयत्न आहे. गेल्या 2.5 वर्षामध्ये आपल्याला कल्पना आहे की आपण जवळपास 174 सुधारित प्रशासकीय मान्यता दिलेल्या आहेत. सिंचन क्षमता जवळपास याच्यामुळे 25.8 लाख हेक्टर त्या ठिकाणी तयार होणार आहेत आणि जवळपास या सगळ्या कामांच्या निविदा म्हणजे नुसतं देऊन आपण थांबलो असं नाही, सगळ्या कामांच्या निविदा देखील त्या ठिकाणी आपण काढलेल्या आहेत. आज आपण प्रत्यक्षात 42 लाख हेक्टरची सिंचन क्षमता तयार केली आहे आणि ही कामं पूर्ण झाल्यानंतर 25 लाख हेक्टर म्हणजे जवळपास 67 लाख हेक्टरची सिंचन क्षमता ही आपल्या राज्यामध्ये या ठिकाणी तयार होईल याची व्यवस्था आपण निश्चितपणे केली आहे. नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून मी मागच्या काळात सविस्तर बोललो आहे, म्हणून वैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्प, दमणगंगा एकदरे गोदावरी नदीजोड प्रकल्प, दमणगंगा वैतरणा गोदावरी नदीजोड प्रकल्प, उल्हास खोरे वैतरणा नदीजोड प्रकल्प ज्यातनं 34 TMC पाणी आपल्याला
उल्हास खोऱ्यातलं आणि 19 टीएमसी पाणी गोदावरी खोऱ्यात वळवता येणार आहे. पार गोदावरी असेल किंवा कोकण ते तापी खोरे अशा प्रकारचा नार पार गिरणाचा विषय असेल, कोकण ते कोकण कोयना धरणातून कोकणात वळवण्यात येणाऱ्या पाण्याचा वापर करणे या संदर्भातलं काम आपण चालू केलं आणि दमणगंगा पिंजाळ अशा प्रकारचे नदीजोड प्रकल्प केलेले आहेत. या नदीजोड प्रकल्पामुळे महाराष्ट्र हा कायमचा दुष्काळ मुक्त होऊ शकेल अशा प्रकारची याची रचना करण्यात आली आहे. मला कल्पना आहे की खूप मोठा निधी याला लागणार आहे. तो निधी उभारण्याच्या संदर्भात आपण निश्चितपणे त्याची कारवाई सुरू केलेली आहे. शेतकऱ्यांकरता ज्या काही आपण कल्याणकारी योजना सुरू केल्या त्याच्यामध्ये सौर कृषी पंपाची योजना आहे, ज्याच्यामध्ये आपण एक रेकॉर्ड केलाय. म्हणजे देशामध्ये या योजनेच्या अंतर्गत संपूर्ण देशाने गेल्या एका वर्षामध्ये 50,000 पंप लावले आणि एकट्या महाराष्ट्राने 2.5 लाख पंप लावलेले आहेत. आता आपण या ठिकाणी मोठ्या प्रमाणात 10 लाख पंप लावण्याचा आपला प्रयत्न चालू आहे. आता काही सदस्यांनी अडचणी देखील सांगितल्या, त्यावर आम्ही मात केली आहे. पहिल्यांदा तर कोल्हापूर जिल्ह्यातले काही माझ्याकडे आमचे सदस्य आले होते, त्यांनी सांगितलं की नदीकाठी आमचा आहे पूर त्या ठिकाणी येतो, त्याच्यावर आता आपण व्यवस्था उभी केली आहे. केवळ 20,000 रुपये अधिकचा खर्च केला तर मोनोपोलवर आपल्याला ते उभारता येतं आणि कुठलीही अडचण न येता त्या ठिकाणी आपल्याला करता येतं. ज्या ठिकाणी मल्टिपल शेतकरी आहेत त्या ठिकाणी त्यांना एकत्रित करून आपल्याला बुस्टर त्याला लावून देता येतं. त्याच्यामुळे दूर शेती असेल तर तिथपर्यंत देखील आपल्याला पाणी नेता येतं. जिथे पाणी पातळी खाली गेलेली आहे त्या ठिकाणी 7.5च्या ऐवजी 10 HP पर्यंत आम्ही आता देण्याचं मान्य केलेलं आहे. पण टाळ्या वाजवण्याच्या आधी त्यातली अट समजून घ्या. 7.5 HP पर्यंत पूर्ण सबसिडी मिळेल. पुढच्या 2.5 HP सबसिडी याकरता मिळणार नाही की नियमाने 200 फुटाच्या खाली आपल्याला उपसा करता येत नाही. पण शेतकऱ्यांची अडचण पाहता आपण आता निर्णय गेला 10 HP पर्यंत देखील आपण देणार आहोत. त्यामुळे उरलेल्या 2.5 HP पैसे हे भरावे लागतील, कारण नाहीतर आपण अतिरिक्त पाणी उपसाला इन्सेंटिव्हाइज करतो अशा प्रकारचा त्याचा प्रयत्न असेल. त्यामुळे आता याही व्यतिरिक्त जर काही प्रश्न आले तर तेही प्रश्न आपण निश्चितपणे या ठिकाणी निकाली काढू. याच सोबत एक अजून महत्वाचा मुद्दा मांडण्यात आला, तो म्हणजे मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना तर चालू राहणार आहे. सौर कृषी वाहिनीचं मी सांगितलेलं आहे ते देखील या ठिकाणी चालू राहणार आहे. RDSSच्या संदर्भात मोठ्या प्रमाणात आता आपण कामं सुरू केलेली आहेत आणि विशेषतः कालच मी एक बैठक घेतली आणि 2030 साली आपली मागणी ही प्रचंड वाढणार आहे. त्यानुसार आपण मोठ्या प्रमाणात विजेची निर्मिती आणि वीज विकत घेण्याचे करार देखील केलेले आहेत. पण त्याचं वहन करण्याकरता कॉरिडॉर्सची गरज आहे आणि म्हणून आपण या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कॉरिडॉर्सची निर्मिती सुरू केलेली आहे. त्याचा पाठपुरावा आपण करतो आणि पूर्णपणे फ्युचर रेडी कॉरिडॉर अशा प्रकारची एक व्यवस्था आपण उभी केलेली आहे. भविष्यात लागणारी कॅपॅसिटीमध्ये गुंतवणूक करण्याकरता आपण रिसोर्स ॲडिक्वसी प्लॅन तयार केला 2035 पर्यंतचा. त्या प्लॅनला मान्यता दिली, त्याच्याकरता लागणारे रिसोर्सेस याचं टायअप आपण केलं आणि त्याचं काम देखील आपण सुरू केलेलं आहे. त्यामुळे आता वीज आहे पण वहन करण्याची क्षमता नाही अशा प्रकारची आपल्याला परिस्थिती कुठेही पाहायला मिळणार नाही. आता या ठिकाणी आपण जर बघितलं तर एक मुद्दा आला, मला वाटतं आमच्या सुनील प्रभूंनी मांडला आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही अडाणींना कुठलीही परवानगी न घेता त्या ठिकाणी सौर आणि हे जे काही आपलं थर्मल असतं याचं बंडलिंग करण्याच्या संदर्भात बेकायदेशीर अशा प्रकारचा एक कॉन्ट्रॅक्ट दिला. पहिल्यांदा तर आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की सेंट्रल इलेक्ट्रिक अथॉरिटीने हे सांगितलं की सर्व वितरण कंपन्यांना त्या ठिकाणी 2033-34 पर्यंतच्या उच्चतम मागणीचा अंदाज घेऊन आणि केंद्रीय विद्युत प्राधिकरणाच्या निर्देशानुसार दरवर्षी संसाधन पर्याप्तीचा अभ्यास करणे, त्यानुसार वीज ग्राहकांना अखंडित व सुरळीत वीज पुरवठा करण्यासाठी आवश्यक असलेल्या वाढीव विजेचे नियोजन करणे या संदर्भातली कारवाई करायला सांगितली. केंद्रीय विद्युत प्राधिकरणाने नवीनतम संसाधन पर्याप्तता अभ्यास अहवालानुसार जे काही महावितरणला सूचना दिल्या त्यानुसार
महावितरणने 6,748 मेगावॅट कोळशावर आणि 8,966 मेगावॅट सौर ऊर्जा अशी अधिकची वीज खरेदी करण्याचं ठरवलं. आता हे जे बंडलिंग आपण करतो सौर आणि कोळशाचं, याच्या पाठीमागचा उद्देश काय आहे तर आपल्याला पुढचे 25 वर्ष एका रेटनी वीज मिळाली पाहिजे. केंद्र सरकारने खूप चांगली व्यवस्था उभी केली, कारण सौर ऊर्जा जी असते त्याचं दर वाढत नाही, उलट डेप्रिसिएशन आपल्याला प्राप्त होतं. आणि कोळशाची जी वीज आहे, कोळशाचे दर वाढतात, मेंटेनन्सचे दर वाढतात, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये वाढ होतच असते. आणि म्हणून पुढच्या काळामध्ये स्वस्त वीज मिळावी आणि 25 वर्ष एकाच दराने वीज मिळावी म्हणून कोळशाची वीज आणि सौर ऊर्जा याचं बंडलिंग करण्याच्या संदर्भात एक चांगली योजना आणली. या योजनेच्या अंतर्गत त्यांनी प्रक्रिया पण सांगितली. काय प्रक्रिया सांगितली? त्यांनी सांगितलं की टॅरिफ बेस्ड TBCB अशा पद्धतीने आपल्याला ते करायचं आहे. टॅरिफ बेस्ड बिडिंग प्रोसेस आपल्याला करायची आहे. आणि त्यानुसार म्हणजे काय तर जे वीज प्रोव्हायडर्स आहेत त्यांनी रेट कोट करायचा. आपण दुसरं कुठलंही टेंडर काढायचं नाही, आपण संयंत्र लावायचं नाहीये, आपण त्या ठिकाणी जागा द्यायची नाहीये. आपण टॅरिफ बेस्ड अशा प्रकारचं त्या ठिकाणी टेंडर काढायचं. त्यामुळे केंद्र सरकारच्या निर्देशानुसार आपण TBCB पद्धतीनं या ठिकाणी या निविदा काढल्या. या निविदा भारत सरकारच्या पोर्टलवर आपण काढल्या आणि त्यानंतर सर्व प्रकारच्या राष्ट्रीय वृत्तपत्रात आपण प्रकाशित केल्या. महावितरणने सदर निविदा प्रक्रियेस वीज नियामक मंडळ जे आहे त्यांची मान्यता घेतली आणि महावितरणने 29/10/2024 रोजी अडाणी रिन्युएबल एनर्जी 55 लिमिटेड सोबत 5,000 मेगावॅट सौर आणि 1,600 मेगावॅट औष्णिक याचा करार केला. आता याच्यामध्ये जर आपण बघितलं तर याच्यामध्ये जवळपास ज्या कंपन्या आल्या आहेत त्या सगळ्या मेजर कंपन्या, 5ही मेजर कंपन्यांनी या बिडिंगमध्ये त्या ठिकाणी बिडिंग केलेलं आहे आणि त्या बिडिंग नंतरच ही सगळी प्रक्रिया जी आहे ती पूर्ण करण्यात आलेली आहे. मला सांगताना आनंद वाटतो की याच्यात MERCने आपल्या ऑर्डरमध्ये नमूद केलेलं आहे की द बिडिंग प्रोसेस हॅज बीन कंडक्टेड इन मोस्ट ट्रान्सपरंट वे. अतिशय पारदर्शीपणे हे केलेलं आहे अशा प्रकारचं प्रशस्तीपत्र आपल्याला मिळालेलं आहे. आणि त्यात सगळ्यात महत्वाचं जर आपण बघितलं तर देशामध्ये आता वेगवेगळ्या राज्यांनी आणि सेंट्रल सेक्टरनीही जे करार केले त्या करारामध्ये सगळ्यात स्वस्त वीज ही आपल्याला या टेंडरच्या माध्यमातून मिळालेली आहे आणि जी पुढचे 25 वर्ष या ठिकाणी हाच रेट राहणार आहे. त्यामुळे मला असं वाटतं की प्रभू साहेबांना कोणीतरी जरा चुकीचं काहीतरी फिडिंग त्या ठिकाणी केलं, पण काही हरकत नाही, त्यांनी माझ्याकडनं सगळी माहिती घ्यावी आणि अजून काही शंका असेल तर त्या शंकाही त्यांनी उपस्थित कराव्यात. आता दुसरा मुद्दा जो काही या ठिकाणी त्यांनी आणला तो सौदामिनी बिल्डिंगच्या संदर्भात आणला. आता खरं म्हणजे या सौदामिनीच्या संदर्भात हा जो मुद्दा आहे आता तो पुढे माझ्याकडे आहे, तो मी तुम्हाला सांगतो. पण त्यामध्ये सगळ्या पद्धतीची जी काही आपण व्यवस्था आहे ती पूर्ण केलेली आहे. तो मुद्दा कुठे गेला माझा मागे, बरं याच्यातला सांगू देतो. यामध्ये प्रभूसाहेब आता नाही आहेत ते, सौदामिनीच्या संदर्भात त्याचं जे काही रिडेव्हलपमेंट करायचं याचा निर्णय हा महाविकास आघाडीच्या काळातच झाला होता. त्या काळामध्ये बोर्डाने त्याला 262 कोटी रुपयाला मंजुरी दिली होती, परंतु त्याच्यावर आपण राऊत साहेबात आपल्याला माहिती आहे त्याच्यावर आपण कन्सल्टंट बसवला आणि कन्सल्टंटने त्या ठिकाणी आपल्याला नव्याने त्याचा आराखडा तयार करून दिला आणि जवळपास 28/4/2022 तो झाला होता. नव्याने आराखडा आपल्यासमोर त्यांनी तो तयार करून दिला आणि त्यामुळे 262 कोटीच्या ऐवजी 162 कोटीचाच तो आता आराखडा झालेला आहे. 100 कोटी वाचले आहेत आणि अजून टेंडरच प्रोसेसमध्ये, अजून काही टेंडरची प्रोसेसच पूर्ण झालेली नाही.
त्यामुळे प्रभू साहेबांना कोण हे घोटाळे देता आहे त्यांची तपासणी प्रभू साहेबांनी करावी आणि त्याच्यानंतर अशा प्रकारच्या गोष्टी त्यांनी या ठिकाणी मागाव्यात. मला असं वाटतं की गेल्या 2 वर्षात आपण जे करार केलेले आहेत त्याचे दर जर आपण बघितले तर आपण 16,000 मेगावॅटचं कृषी सौर ऊर्जीकरण करतोय. आज आपल्याला कल्पना असेल की आपली दादा लँडेड कॉस्ट जी आहे 8 रुपये प्रति युनिट आहे. पण आता गेल्या 2 वर्षातले आपले करार बघा. 16,000 मेगावॅटचं कृषी सौर वाहिनी 3 रुपये 7 पैसे, 4,300 मेगावॅट सौर आणि पवन हायब्रिड फक्त 3 रुपये 60 पैसे, 28,000 मेगावॅट पंप स्टोरेज 3 रुपये 20 पैसे, 1,500 मेगावॅट बॅटरी स्टोरेज 2 रुपये 19 पैसे, 1,500 मेगावॅट राऊंड द क्लॉक FDRE फर्म अँड डिस्पॅचेबल हरित ऊर्जा 4.60 पैसे. म्हणजे आपण जर बघितलं तर एकीकडे आज आपल्याला 8 रुपयाला जी वीज पडते आहे, आपले ॲव्हरेज दर हे 3 रुपये 20 पैसे, 2 रुपये 19 पैसे आणि थोडके नाही आहेत. हे सगळे जे आपण केलेले आहेत याची बेरीज केली तर 30,000 मेगावॅटपेक्षा जास्तचे करार आपण केलेले आहेत. आणि म्हणूनच त्याचाच परिणाम आहे की आपण पुढच्या 5 वर्षाचं टेरिफ पिटिशन दाखल केलं जे मंजुरीला गेलाय आणि दरवर्षी पहिल्यांदा देशाच्या इतिहासात महाराष्ट्र विजेचे दर कमी करणार आहे. 5व्या वर्षात कमी करणार आहे. दादा तुम्ही देखील अनेक वर्ष ऊर्जा खातं सांभाळलंय, मी सांभाळलेलं आहे. पण एक नवीन गोष्ट माझ्या लक्षात आली, आपणही सांभाळलेलं आहे. महाराष्ट्र एकमेव राज्य आहे की ज्या राज्यामध्ये 100 युनिटच्या खाली वापर करणारे 70% लोक आहेत. आणि यातलं आश्चर्य काय माहितीये, गडचिरोलीमध्ये 100 युनिटपेक्षा कमी वापर करणारे 42% आहेत आणि महाराष्ट्रामध्ये 70% आहेत. गडचिरोली जास्त श्रीमंत आहे का? मुळामध्ये आता याच्यावर फोकस करण्याची आवश्यकता आहे. आपल्याकडे वर्षानुवर्ष 2-2, 3-3 मीटर लावून टाकायचे आणि आपली युनिटची संख्या वाढू द्यायची नाही. ॲव्हरेज देशामध्ये जर आपण बघितलं तर महाराष्ट्र तर देशामधलं एक तुलनेनं म्हणजे श्रीमंत नाही म्हणतात पण तुलनेनं बरं राज्य आहे. देशामध्ये आपण जर बघितलं तर वेगवेगळ्या राज्याचं मी बघत होतो, 100 युनिटच्या आतले कुठे 50% आहे, कुठे 40% आहे आणि महाराष्ट्रात 70% आहे. त्यामुळे आता हळूहळू ज्यावेळी आपण इलेक्ट्रॉनिक मीटर लावू त्यावेळी हे जे 100 युनिटवाले आहेत यांचा खरा युनिटचा काय कन्झम्पशन आहे हे आपल्या लक्षात येईल आणि त्यातनं आपली जी परिस्थिती आहे ती अजून सुधारेल आणि त्यातनं मला असं वाटतं की आपण चांगल्या प्रकारे हे खातं निश्चितपणे चालवू शकू. या ठिकाणी काही मुद्दे अजून आले. टेक्निकल टेक्सटाईल पार्कच्या संदर्भातला मुद्दा आला. त्याचं आपण एक अभियान टेक्निकल टेक्सटाईल पार्कचं आपण सुरू केलेलं आहे. आमचे राणा जगजित सिंगजी खूप याचा पाठपुरावा करतात आणि तांत्रिक वस्त्रोद्योग अभियान सुरू करणारं महाराष्ट्र देशातलं पहिलं राज्य आहे. 100 दिवसाच्या कार्यक्रमाचा हा आपण भाग केलेला आहे. या अभियानात संशोधन आणि विकास, कौशल्य विकास, बाजार प्रोत्साहन आणि निर्यात प्रोत्साहन असे 4 महत्वाचे उद्दिष्ट आपण घेतलेले आहेत. देशात आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर तांत्रिक वस्त्रोद्योगाला आता सगळ्यात जास्त मागणी आहे आणि म्हणून नवोद्योजकांना एक मोठी संधी या ठिकाणी आहे आणि आपला प्रयत्न आहे की पुढच्या काळामध्ये भारत ज्यावेळी जागतिक बाजारपेठेमध्ये टेक्निकल टेक्सटाईल पार्कमध्ये अग्रसर होणार आहे त्यावेळी आपल्याला त्या ठिकाणी त्याच्यामध्ये पुढे राहता यावं या दृष्टीनं आपल्याला काम करायचं आहे. काही सरकारी गृहनिर्माण संस्थांचे विषय आले होते ते मी सकाळी बोललोय, त्याच्यावर जास्त बोलणार नाही. पण आपण जो मागच्या काळामध्ये एक निर्णय घेतला होता की सहकारी गृहनिर्माण संस्थांसाठी प्रदान केलेल्या जमिनीचे भोगवटदार 2 मधनं 1 मध्ये आपल्याला जे रूपांतर करायचं आहे त्यामध्ये त्याच्या किमतीच्या 10% आणि ज्या सहकारी गृहनिर्माण संस्था स्वयं पुनर्विकास करतील आणि त्यातील 25% FSI प्रधानमंत्री आवास योजनेसाठी देतील अशा सहकारी गृहनिर्माण संस्थांना केवळ 5% अधिमूल्य आकारून वर्ग 2चं वर्ग 1 मध्ये आपण रूपांतरित करून देणार आहोत. पण सवलतीचे दर 31 डिसेंबर 2025 पर्यंत आहेत.
31 डिसेंबर 2025 नंतर विशेषतः मुंबई आणि पुण्याच्या आमदारांनी लक्षात घ्यावं, हे दर 5% पुन्हा 10% होतील. त्यामुळे आपल्या लोकांना प्रोत्साहित करून जास्तीत जास्त कन्व्हर्शन हे या ठिकाणी करून घ्यावं. अकृषक कराच्या संदर्भातला एक मुद्दा या ठिकाणी आला. मला या सभागृहाला सूचित करायचं आहे, 4 ऑक्टोबर 2024 रोजी राज्यातील निवासी, वाणिज्य आणि औद्योगिक वापराखालील जमिनीवर संपूर्ण अकृषक कर राज्याने रद्द केलेला आहे. एक आवाडसाहेब आपण रतनशी प्रेमशी चॅरिटेबल ट्रस्ट या संदर्भात बेकायदेशीरपणे ट्रस्टच्या जमिनी विकणे हा खरोखर अतिशय गंभीर अशा प्रकारचा प्रकार आहे. ट्रस्टीने हजारो कोटी रुपयाची जमीन ही परस्पर त्या ठिकाणी खोटे आणि बनावट कागदांच्या आधारावर विकून टाकली. सुदैवाने त्यांच्याच घरच्या सुपुत्राने तो घोटाळा काढला आणि त्या हायकोर्टापर्यंत लढला आणि लढून त्यांनी आता त्या संदर्भात कोर्टाने हे जे काही धर्मदाय सहआयुक्त होते त्यांचे सगळे आदेश रद्द केलेले आहेत. आता या संदर्भात लॉ अँड ज्युडिशरी विभागाला मी विनंती केलेली आहे की त्यांनी या ट्रस्टवर प्रशासक बसवण्याची कारवाई सुरू करावी. कारण जर ट्रस्टी आणि हजारो कोटी रुपयाची जमीन 30-40 कोटी रुपयाला विकून टाकली होती, सुदैवाने हायकोर्टाने त्यामधनं तो रिलीफ दिला. त्यामुळे त्याच्यावर सगळ्या प्रकारची कारवाई जी आहे ती येत्या काळामध्ये निश्चितपणे करण्यात येईल. अलीकडच्या काळात जयंतरावांना कोणी कोणी चुकीची माहिती देत असते, त्यामुळे ते शासकीय वसाहतीच्या जागेवर SRA योजनेला मंजुरी कशी दिली असं आपण त्या ठिकाणी सांगितलं. खरं म्हणजे जयंतराव, शासकीय जागेवर आपण मंजुरी देतोच, काही अडचणच नाही आहे. आणि याचा प्रस्ताव 2006 साली आला. 2006 साली तो पुनर्विकासाकरता आशापुरा डेव्हलपरकडनं तो प्रस्ताव आला आणि मग ती नोटिफाईड झोपडपट्टी असल्यामुळे त्याला तो लागू आहे. आता याच्यामध्ये केवळ वाद काय होता, PWD म्हणत होती ही जागा आमची आहे आणि शासन म्हणत होतं आमची आहे. तो वाद बरेच दिवस चालला होता. पण आता त्या संदर्भात जी काही सगळी सुनावणी झाली, ती सुनावणी झाल्यानंतर ही जागा शासनाच्या मालकीची आहे. हा ही रेव्हेन्यूच्या मालकीची आहे अशा प्रकारचा निर्णय त्या ठिकाणी झाला आणि त्यानुसार पुढची कारवाई या ठिकाणी चाललेली आहे. त्यामुळे यामध्ये कुठलाही घोटाळा नाही, कुठलंही नाही. हे नियमानुसार जे काही आहे ते या ठिकाणी झालेले आहेत. खरं म्हणजे झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणातील अनेक चांगले निर्णय हे शासनाने या ठिकाणी घेतलेले आहेत, याची आपल्याला माहिती आहे. ज्यामध्ये आपण जे काही अभय योजना राबवली, एमनेस्टी स्कीम, या एमनेस्टी स्कीममुळे 23 योजना मार्गी लागलेल्या आहेत आणि 123 कोटी एवढे प्रलंबित भाडे हे आपण देऊ शकलेलो आहे. वेगवेगळ्या प्राधिकरणांमध्ये BMC, MSRDC, MMRDA, MCGM, सिडको, म्हाडा, MIDC, महाप्रीत, महाहाऊसिंग अशा वेगवेगळ्या संस्था आता रखडलेल्या ज्या काही योजना आहेत त्या योजना पूर्ण करण्याचा प्रयत्न करतायत आणि त्यामुळे 94 कोटी रुपयाचं घर भाडं हे त्या ठिकाणी देखील मिळालेलं आहे. त्याचप्रमाणे जवळपास 300 योजनांमध्ये 35,178 झोपडपट्टी धारकांना आपण पुढच्या 2 वर्षाचं आगाऊ भाडं हे अदा केलेलं आहे. जवळपास या आगाऊ भाड्याची जी काही रक्कम आहे ती 5,039 कोटी रुपये आहे. 539 कोटी रुपये आहे. हे 539 कोटी रुपये या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. त्याचप्रमाणे थकीत भाडं जे होतं ते 880 कोटी, याच्यापैकी हे भाडं देण्यात आलेलं आहे. 288 कोटी अजून भाडं थकीत आहे, ते पण या ठिकाणी देण्यात येणार आहे. जवळच्या नात्यातल्या हस्तांतरणासाठी आता केवळ 200 रुपयाचं हस्तांतरण शुल्क हे आकारण्यात येईल. जवळचे नाते म्हणजे पती, पत्नी, मुलगा, मुलगी, नात, नातू, विधवा, सून यांना बक्षीसपत्राद्वारे आता आपल्याला अशा प्रकारचं काम करता येणार आहे. आणि यासोबत हस्तांतरण शुल्क देखील 50,000 रुपये करण्याच्या संदर्भातला निर्णय आता आपण घेतलेला आहे. जी हस्तांतरणाची कालमर्यादा आहे ही देखील आता आपण कमी केलेली आहे. मोठ्या प्रमाणात PAPचं निर्माण आपण सुरू केलेलं आहे. पात्रतेच्या संदर्भात आपण चांगली व्यवस्था उभी केली आहे आणि परिशिष्ट 2 अंतिम केल्यापासून 7 दिवसाच्या आत सार्वजनिक रूपाने संकेतस्थळावर ते प्रसिद्ध झालं पाहिजे, जेणेकरून याचं नाव घुसो त्याचं नाव घुसो हे करता येणार नाही. अशा प्रकारची व्यवस्था आता आपण उभी केलेली आहे. आणि सशुल्क पुनर्वसन हे देखील आपण आता ज्यांचं
2000 ते 2011 या कालावधीत जे पात्र आहेत त्यांचंही आपण पुनर्वसन करतो आहोत आणि विशेषतः आता सगळ्या प्रणाली या संगणकीकृत करण्यात आलेल्या आहेत. त्याच्यामध्ये डोर टू डोर बायोमेट्रिक सर्वेक्षण, जीआयएस मॅपिंग, झोपडीचा 360 डिग्री इमेज आणि जिओ टॅगिंग, बायोमेट्रिक एनेबल सर्व्हे मोबाईल ऍप्लिकेशन, आधार संलग्नीकरण, झोपडपट्टी माहिती व्यवस्थापन प्रणाली, रिमोट सेन्सिंग डेटा, या सगळ्या गोष्टींचा आपण उपयोग करतो आहोत जेणेकरून एनेक्शर 2 नंतर लोक वाढले, एनेक्शर 2 मध्ये बोगस लोक आले, नवीन मजलाट काढून टाकला, अशा सगळ्या गोष्टी आता या ठिकाणी करता येणार नाही. सदनिका वाटप प्रणाली ऑनलाईन केलेली आहे. ऑटो डीसीआर देखील त्या ठिकाणी आपण वापरतो आहोत. ऑटो एनेक्शरची व्यवस्था देखील आपण केलेली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात हे सगळं काम चाललेलं आहे. धारावी पुनर्वास जो प्रकल्प आहे यामध्ये आता त्याचं पहिलं ओसी आपण दिलेलं आहे. त्याचं काम देखील अतिशय जोरात चाललेलं आहे आणि धारावीमध्ये पहिल्यांदा अपात्र लोकांना देखील आपण रेंटल हाऊसिंगमध्ये शिफ्ट करतो आहोत. कोणालाही बेघर करत नाही आहोत आणि त्यांनाही 12 वर्षानंतर रेंटल हाऊसिंग त्यांच्या नावाने करता येईल अशा प्रकारची व्यवस्था ही आपण त्या ठिकाणी केली आहे. जात पडताळणीच्या संदर्भातला एक महत्वाचा विषय या ठिकाणी आला. जात पडताळणीच्या संदर्भात खरं म्हणजे आपण जर बघितलं तर हे खरं आहे की खूप मोठ्या प्रमाणात प्रकरणं त्या ठिकाणी प्रलंबित आहेत आणि केवळ 3 अध्यक्ष कार्यरत होते. पण मी सन्माननीय बावनकुळे साहेबांचे आभार मानेन की आता जे प्रमोशन झाले त्यात त्यांनी थेट 19 अध्यक्ष हे आता जात पडताळणी समितीला दिलेले आहेत. त्यामुळे आता एकूण 22 अध्यक्ष या ठिकाणी कार्यरत झालेले आहेत. 36 समित्या कार्यान्वित झालेल्या आहेत आणि या माध्यमातून आता ही प्रमाणपत्र वेगाने देण्याच्या संदर्भातलं काम हे निश्चितपणे आपण त्या ठिकाणी करू. आणि काही 2-3 विषय अजून जे काही याच्यामध्ये राहिलेले आहेत त्याच्यामध्ये सार्वजनिक बांधकामचा एक मुद्दा जयंत पाटील साहेबांनी मांडला होता. याच्यामध्ये जयंत पाटील साहेब नागपूर चंद्रपूर एक्सप्रेसवे, भंडारा गोंदिया एक्सप्रेसवे, नागपूर गोंदिया एक्सप्रेसवे आणि समृद्धी एक्सप्रेसवे, तर याच्यामध्ये जे काही निविदा दिलेल्या आहेत समृद्धीचा छोटा पार्ट म्हणजे त्याचा समृद्धीचाच पार्ट आहे म्हणून समृद्धी याच्यामध्ये ज्या काही आपण निविदा दिलेल्या आहेत मुळामध्ये याचं जे एस्टिमेट तयार केलं होतं निविदा कॉल करताना ते 17-18च्या दर सूचीवर केलं होतं आणि मित्रांनो भाषण करत असताना चिठ्ठ्या पाठवू नका. तर या ठिकाणी आपण याचं जे काही एस्टिमेट होतं हे 17-18च्या दर सूचीवर होतं आणि आपण टेंडर बोलवले 22-23 मध्ये आणि म्हणून आपल्याला माहिती आहे अशा परिस्थितीमध्ये आपण रेट अनालिसिस करतो. 22-23च्या अनुसार त्याचं रेट अनालिसिस करण्याकरता एक तज्ज्ञ कमिटी तयार केली होती आणि या तज्ज्ञ कमिटीने या ठिकाणी त्याचे 2024ला जेव्हा त्याचे देकार उघडण्यात आले त्यावेळेस त्याचं जे काही कंपॅरेटिव्ह एस्टिमेट केलेलं आहे ते आपल्या 2023-24च्या हे जे काही आपले रेट्स आहेत त्या रेट्सपेक्षा 8 ते 10% कमी येत आहे आणि म्हणून त्या ठिकाणी ते देण्यात आलेले आहेत. भूमी अधिग्रहण आणि एन्व्हायरमेंटल क्लिअरन्स होण्यापूर्वी कामं वाटप केली तर या संदर्भात खरं म्हणजे आपण जरी टेंडर काढलं तरी जिथे 70% आणि 90% असे 2 निकष आपण दिलेले आहेत. एवढं जमीन अधिग्रहण केल्यानंतरच कमेन्समेंट आपण अलाउ करतो, तोपर्यंत अलाउ करत नाही. त्याचं मीटर देखील तोपर्यंत जे आहे ते होऊ शकत नाही आणि म्हणून अनेक वेळा काय होतं की या गोष्टी सायमल्टेनियस करतो वेळ वाचण्याकरता. पण साधारणपणे आता आम्ही हा निर्णय घेतलेला आहे की ज्या गोष्टींना वेळ लागतो त्या गोष्टी आधी पूर्ण करूनच मग आपण त्या ठिकाणी एलओआय द्यायचे अशा प्रकारे पुढे आम्ही निश्चितपणे करणार आहोत. यामध्ये जसं मी सांगितलं की पुणे पश्चिम व पूर्व चक्राकार मार्ग याच्याही निविदा 17-18 प्रमाणे तयार केल्या होत्या. 22-23च्या दरसूचीवर आधारित जर आपण त्याची तुलना केली तर त्या 0.23% ते 0.25% अधिक आहेत, म्हणजे अर्धा टक्का देखील अधिक नाही आहेत. आणि यामध्ये एन्व्हायरमेंटल क्लिअरन्स घेतलेला आहे. 9 पॅकेजपैकी त्यातल्या 3 पॅकेजमध्ये 90% भूमी अधिग्रहण झालाय, त्याला कमेन्समेंट दिलाय, त्याचं काम सुरू केलेलं आहे. इतरही काम हे ज्यावेळेस अधिग्रहण 90% पोहोचेल त्याच वेळी आपण ते काम करू आणि म्हणून मला असं वाटतं की पण आपण केलेली सूचना चांगली आहे. निश्चितपणे आम्ही त्याचा पुढच्या काळामध्ये प्रयत्न करू. अमरावती विमानतळाच्या संदर्भात आता आपल्याला
बेलोराचं जे विमानतळ आहे त्याला शासनाकडनं परवाना प्राप्त झालेला आहे. आपला प्रयत्न आहे की या महिन्यातच तिथे फ्लाईट उतरावं आणि तिथनं रेग्युलर विमानसेवा सुरू व्हावी. आपल्याला कल्पना आहे की आग्र्यामध्ये शिवस्मारक तयार करण्याकरता आपण एक नुकताच GR काढलेला आहे. ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांना कैद करून ठेवलं होतं तिथे त्यांचं स्मारक व्हावं याकरता आता आमचा पत्रव्यवहार हा उत्तर प्रदेश सरकारशी चाललेला आहे. त्यांनीही ते स्मारक करायला मान्यता दिली आहे, पण आम्ही त्यांना विनंती करतोय की त्यांच्याऐवजी त्यांनी महाराष्ट्राला ते स्मारक करण्याची परवानगी द्यावी. त्या संदर्भात पत्रव्यवहार चाललाय. पानिपतमध्येही आपल्याला माहिती आहे अतिशय शौर्याने मराठे लढले होते. तिथेही आपण हरियाणामध्ये जो काही काला अंब हा जो काही भाग आहे तिथे जागा अधिग्रहित करतो आणि तिथेही छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा, संग्रहालय, दृकश्राव्य कार्यक्रम अशा सगळ्या गोष्टी आपण त्या ठिकाणी करतो. साधारणपणे आपण जर बघितलं तर एक मुद्दा नवीन शैक्षणिक संस्थांना मान्यता देण्याच्या संदर्भात या ठिकाणी आला होता, ज्याच्यामध्ये 14 महाविद्यालयांना प्रति महाविद्यालय केंद्र शासनाच्या प्रत्येक जिल्ह्यासाठी एक वैद्यकीय महाविद्यालय धोरणानुसार नवीन 12 महाविद्यालय गेल्या 2 वर्षापासून सुरू करण्यात आली आहेत. वर्धा व पालघर येथे महाविद्यालय प्रस्तावित आहे. 14 महाविद्यालयांसाठी प्रति महाविद्यालय 335 नर्सेसची आवश्यकता पाहता 5250 नर्सेसची वैद्यकीय शिक्षण विभागात तातडीनं गरज आहे. 2022 पासून आतापर्यंत 9100 म्हणजे 9000 पेक्षा जास्त नर्सेस आपल्या राज्यातनं परदेशी नोकरी करता गेल्या आहेत. हे प्रमाण वाढत आहे. साधारणतः दरवर्षी 7000 नर्सेस परदेशी जाण्याचा कल आपल्याला पाहायला मिळतोय. यात एकट्या जर्मनीत 3000 नर्सेस चाललेले आहेत. आपण जर्मन देशाच्या वुडेनबर्ग या राज्याशी एक पॅरामेडिकल मनुष्यबळ सप्लाय करण्याच्या संदर्भातला करार केला आहे. आमचे केसरकर साहेब आहेत, त्यांनी देखील याच्यात खूप चांगला पुढाकार घेतला आणि त्यातनं आपल्याला एकट्या जर्मनीला दरवर्षी 3000 नर्सेस हे त्या ठिकाणी द्यायचे आहेत आणि पुढे 8000 नर्सेस आपल्याला त्या ठिकाणी द्यायचे आहेत. आणि म्हणून त्या दृष्टीनं मोठ्या प्रमाणात आपण काम करतो. 2022 पासून आतापर्यंत 2500 नर्सेस आपल्या राज्यातनं दुसऱ्या राज्यामध्ये गेलेले आहेत. कदाचित तिकडे काही त्यांना चांगल्या हॉस्पिटल्सनी चांगले पैसे दिले असतील आणि म्हणून मोठ्या प्रमाणात आपण ही पदं, रिक्त पदं भरण्याचा देखील प्रयत्न हा करतो आहोत. आणि आपण जर बघितलं तर आता खूप मोठ्या प्रमाणात आपल्याकडे या सगळ्याची संख्या ही वाढलेली आपल्याला पाहायला मिळते. आता याच्यामध्ये खूप मोठी मागणी आहे. जवळपास 311 आमदार, खासदार, मंत्री आणि प्रमुख लोकांनी शिफारसी, मागणी पत्र, विनंती पत्र दिलं आहे की आपण या ठिकाणी परवानगी द्या. आणि म्हणून मागच्या काळात काही परवानग्या देण्यात आल्या, पण आता आपण निर्णय घेतलेला आहे बृहत आराखड्याशिवाय परवानगी देण्यात येणार नाही. त्यामुळे एकीकडे ANM आणि GNM या संस्थांना मान्यता देणं हे अत्यंत महत्वाचं आहे. मोठ्या प्रमाणात नर्सेसची आपल्याला आवश्यकता आहे आणि हे नवीन सरकार आल्यानंतर तर आम्ही एकही मान्यता त्याला दिलेली नाही. जुनी पण मान्यता ही गरजेप्रमाणे दिलेली आहे, पण मागणी खूप आहे. तेवढी सगळी मागणी पूर्ण करता येणार नाही. म्हणून आता जो काही आपण आराखडा तयार केलाय त्या आराखड्याच्या अनुसारच आपण काम करू. दुसरं, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये कुठलाही बदल होणार नाही, दादांनी सगळं सांगितलंच आहे. पण त्याच्यामध्ये प्रश्न आला होता की तुम्ही त्या अंगणवाडी सेविकांना वगैरे पैसे दिले का? तर त्यांचा जो काही प्रोत्साहन भत्ता आहे तो आम्ही ऑलरेडी त्यांना दिलेला आहे. त्या संदर्भात 31 कोटी रुपये हा निधी वितरित झालेला आहे. यासोबत कल्याण डोंबिवलीमधल्या अतिक्रमणाच्या संदर्भात आपण 499 बांधकामे ती अनधिकृत घोषित केली आहे. 58 बांधकाम धारकांवर गुन्हे दाखल झाले आहेत. 84 निष्कासित झालेली आहेत. खरं म्हणजे या MMR रिजनमध्ये अधिकाऱ्यांवरही कारवाई करू निश्चितपणे, पण या MMR रिजनमध्ये ही एक पद्धत दिसते. आता 8-8 वर्षापूर्वी हे बांधून टाकल्या, त्यातले अर्धे अधिकारी रिटायर देखील होऊन गेले. पण सरकारी जमिनी सर्रास आपल्या नावाने करायच्या, त्याच्यावर बांधून टाकायचं. आणि यातल्या काही प्रकरणांमध्ये तर नागरिकांचा दोषच नाहीये, कारण या लोकांनी खोटे कागदपत्र घेऊन रेराची मान्यता घेतली आणि नागरिकांनी बिचाऱ्यांनी रेरा मान्य म्हणून ती खरेदी केली. त्यामुळे त्या नागरिकांना प्रोटेक्ट करणं हे आपल्याला क्रमप्राप्त आहे. त्यांना प्रोटेक्ट करू आणि अशा प्रकारे ज्यांनी गुन्हे केलेले आहेत त्यांना
त्या ठिकाणी तुरुंगाची हवा खाण्याकरता पाठवण्यात येईल, हे या निमित्ताने निश्चितपणे सांगतो. मागच्या आठवड्यात सन्माननीय चंद्रशेखर बावनकुळे साहेब, रवींद्र चव्हाण साहेब अशी आमची एक बैठक झाली आणि त्यात कोणी बेघर होऊ नये म्हणून कोर्टाच्या निर्णयाच्या विरुद्ध सुप्रीम कोर्टमध्ये जाण्याचा निर्णय देखील आपण घेतलेला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या संदर्भातला विषय आपल्याला माहिती आहे, सुप्रीम कोर्टात आहे. आपण दरवेळेस त्याचा विषय मांडतोय, पण मला अपेक्षा आहे की या महिन्यात किंवा म्हणजे येत्या महिन्यामध्ये, मे महिन्यामध्ये अंतिम सुनावणीला हे निश्चितपणे लागेल. मी या निमित्ताने सगळे विषयांना या ठिकाणी स्पर्श करू शकत नाही, कारण आपल्याला कल्पना आहे की वेळ देखील भरपूर झाला आहे. पण काही महत्वाचे विषय राहिले असतील तर ते आपण नंतर माझ्या निदर्शनास आणून दिले तर जरूर त्याला मी त्याची घोषणा केली. अकृषक कर पण आपण एक लक्षात आणून दिलं नाही, अकृषक कर आपण रद्द केला, त्याचा GRही काढला. तथापि मला काल देशमुख साहेबांनी लक्षात आणून दिलं की लातूरमध्ये हा GR असतानाही अकृषक कराकरता काही सील करण्यात आलेल्या आहेत, तर त्यांचं सील हटवण्यात येईल. पण आता राज्यामध्ये अकृषक कर या ठिकाणी ज्यांच्याकडनं घेत होतो तो आता नाही, तो आपण रद्द केलेला आहे. आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांचे आभार मानतो की आपण खूप चांगल्या प्रकारे ही चर्चा या ठिकाणी घडवली. विरोधी पक्षाकडनंही ज्या चांगल्या सूचना आलेल्या आहेत त्या चांगल्या सूचनांची अंमलबजावणी आपण करू. सत्तारूढ पक्षाकडनंही खूप चांगल्या सूचना आलेल्या आहेत. अनेक वेळा सत्तारूढ पक्षाच्या आमदारावर अन्याय होतो. आम्ही विरोधी पक्षांचीच नावं घेतो आणि तुमची घेत नाही, त्याबद्दल तुमची माफी मागतो. पण तुम्हीही अतिशय चांगल्या सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत आणि म्हणून निश्चितपणे राज्याचा कारभार सुधारण्याकरता आपण प्रयत्न करूया. मी आता एवढंच म्हणेन, मंजिले लाख कठीण आए गुजर जाऊंगा, मंजिले लाख कठिन आए गुजर जाऊंगा, हौसला हार के बैठूंगा तो मर जाऊंगा. चल रहे थे जो मेरे साथ, कहां है वो लोग जो ये कहते थे कि रास्ते में बिखर जाऊंगा. लाख रोके ये अंधेरा मेरा रास्ता, लेकिन मैं जिधर रोशनी आएगी उधर जाऊंगा. धन्यवाद.